कुणाच्या वाट्याला कोणतं आयुष्य येईल आणि ते का येईल, तसंच का बरं, वेगळं का नाही. एका ठराविक प्रसंगी त्या व्यक्तीने तो तसाच निर्णय का बरं घेतला असेल. या प्रश्नांना खरंच उत्तरं नाहीत. आधी घटना घडतात आणि मग ही सारी प्रश्नमाला तयार होते. इट इज जस्ट लाईक पोस्टमार्टम. प्राण गेला हे खरं आहे, पण तो का गेला, कशामुळं गेला, ही सारी चिकित्सा नंतर. आपल्या जवळच्या व्यक्तीला तो माणूस हवा असतो, पण सायन्सला म्हणजेच शास्त्राला उत्तर हवी असतात की तो कशामुळं गेला. म्हणून ते पोस्टमार्टम. आपण लहानपणी प्रत्येकजण एक एक खेळ खेळायचो. आम्ही त्याला ना जिबलीचा खेळ बोलायचो, ठिकरीचा खेळ असंही बोलतात. आयुष्य अगदी जवळपास तसं असतं. जवळच्या जवळच्या घरामध्ये तो ठिकरीचा अगदी छोटासा चतकोरसा तुकडा अगदी अचूकपणे जाऊन पडतो. पण घरं लांब गेली की हातातला तुकडा नेमक्या घरात पडेल याची काहीच गॅरंटी नाही. त्याचप्रमाणे आयुष्यात अगदी छोटे छोटे आनंद क्वचित मिळतात. आपण खेळ खेळणारे असलो ना, अगदी प्रॅक्टिसवाले, तर सारी घरं जिंकूही. पण ते झालं की नंतरचा टप्पा म्हणजे त्या आखलेल्या चौकोनांकडे पाठ करून उभं राहायचं आणि मग ठिकरी टाकायची. या टप्प्यात जवळच्या जवळच्या घरांचीही अगदी गॅरंटी नसते आणि कोणतं घर आपली ठिकरी अचूक झेलून धरील याचाही भरोसा नसतो.